Hello students, how are you all? In previous videos, we learned about the capacitor. Like what is capacitor? Its capacitance without dielectric, with dielectric, or the series and parallel combination of capacitor. Then we will discuss about the energy stored in capacitor. But there are some more concepts which are very important to solve the NEET JEE questions. आणखी काही अशा कन्सेप्ट्स आहेत कॅपॅसिटरशी रिलेटेड ज्या डिस्कस करणं खूप आपल्याला गरजेचं आहे. इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दीज कन्सेप्ट्स. So in this video we will discuss these four different concepts related to the capacitor. Okay, so first concept will be energy density in electric field. एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय आणि त्याचा एक फॉर्म्युला आपल्याला डिराइव करायचा आहे. देन वी विल डिस्कस अबाउट द लॉस ऑफ एनर्जी ड्यूरिंग रिडिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. ज्यावेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त कॅपॅसिटर कंबाईन केले जातात त्यावेळी त्यांच्या चार्जेसचं शेअरिंग होतं आणि त्यानंतर जी एनर्जी लॉस होते किंवा इतर पॅरामीटरवरती जो इफेक्ट होतो पोटेन्शियल कॅपॅसिटन्स तो आपण या पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. देन वी विल डिस्कस अबाउट द फोर्स ऑन अ डायलेक्ट्रिक ड्यूरिंग इन्सर्शन इन अ कॅपॅसिटर. एखाद्या कॅपॅसिटरच्या दोन प्लेट्सच्या मध्ये जर एखादा डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट आपण करत असेल तर त्याच्यावरती त्या डायलेक्ट्रिक स्लॅबवरती एक फोर्स असतो. तो फोर्स आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. अँड इन लास्ट वी विल डिस्कस अबाउट द इफेक्ट ऑफ डायलेक्ट्रिक ऑन डिफरंट पॅरामीटर्स. कॅपॅसिटरचे जे डिफरंट पॅरामीटर्स असतील जसं त्याचं पोटेन्शियल डिफरन्स, कॅपॅसिटन्स, चार्ज, एनर्जी स्टोअर्ड ह्या सगळ्या पॅरामीटरवरती डायलेक्ट्रिक दोन प्लेटच्या मध्ये इन्सर्ट करण्याचा काय इफेक्ट होतो म्हणजे विदाउट डायलेक्ट्रिक आणि विथ डायलेक्ट्रिक हे पॅरामीटर कसे चेंज होतात याच्याशी रिलेटेड आपण इथं आता डिस्कस करणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पॉइंट, एनर्जी डेन्सिटी इन इलेक्ट्रिक फील्ड. डेन्सिटी हा वर्ड जर आला तर आपल्याला माहिती आहे आपण डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करतो. आपण रेग्युलर डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला यूज करतो मास अपॉन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. तसंच इथंही आहे. कोणतीही फिजिकल क्वांटिटी पर युनिट व्हॉल्यूम घेतली की त्याला आपण डेन्सिटी म्हणतो. इथं मी लिहिलं एनर्जी डेन्सिटी. देन व्हॉट इज एनर्जी डेन्सिटी? एनर्जी डेन्सिटी मीन्स एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम यालाच आपण म्हणणार आहे एनर्जी डेन्सिटी. कॅपॅसिटर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड जी डेव्हलप होते दोन प्लेट्सच्या मध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड असते त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एनर्जी स्टोअर होते इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड दॅट एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज नथिंग बट द एनर्जी डेन्सिटी. सिंपल मेथडने एक फॉर्म्युला मी तुम्हाला इथं डिराइव करून देतो. सपोज consider a parallel plate capacitor which has two parallel plates. Each plate has area A and the plate separation is D. Now this capacitor is charged and charge on this positive plate will be plus Q and negative will be minus Q. Now there is an electric field is developed in between these two plates. या दोन प्लेटच्या मध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होते and that electric field, ही इलेक्ट्रिक फील्ड आपण जर गॉस थेरमचा प्लेन शीटचं ऍप्लिकेशन यूज केलं सो दिस इलेक्ट्रिक फील्ड इज ड्यू टू बोथ दीज प्लेट्स. अँड इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आपण डिराइव केला होता इलेक्ट्रिक फील्ड E1 म्हणजे सपोज इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू फर्स्ट प्लेट देन इट विल बी सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. हा डिराइव केलाय आपण फॉर्म्युला. आणि सेकंड प्लेट मुळे जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल दॅट इलेक्ट्रिक फील्ड विल बी सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट बिकॉज बोथ प्लेट्स हॅज सेम चार्जेस सो सेम सरफेस चार्ज डेन्सिटीज आल्सो. कारण एरिया ही दोघांचा सेम आहे. मी प्लस का केलंय? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस पॉझिटिव्ह plate is outward direction and electric field due to this negative plate will be in inward direction. So both electric field E1 and E2, sorry E1 म्हणजे total direct लिहिले आपण. This is E1 and this is E2. So the total electric field in between the plates will be sigma upon epsilon naught, or we can write this as sigma is what? Sigma is surface charge per unit area. So electric field in between these two plates will be Q charge upon A epsilon naught. This is the electric field it developed in between these two plates. Now what is the capacitance of this plate? Capacitance formula काय? Capacitance will be A epsilon naught upon D. This is the capacitance of this capacitor. हा फॉर्म्युला आपण डिराइव केलेला आहे. आता मला याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा. या कॅपॅसिटरचा व्हॉल्यूम कसा असेल? व्हॉल्यूम ऑफ कॅपॅसिटर फी इक्वल टू
काय असेल याचा व्हॉल्यूम? व्हॉल्यूम विल बी एरिया इंटू डिस्टन्स. प्लेटचा सरफेस एरिया ए आहे आणि डिस्टन्स इंटू डिस्टन्स केलं की आपल्याला या कपॅसिटरचा काय मिळाला? इथं व्हॉल्यूमही मिळाला. ओके, हे काही बेसिक पॅरामीटर आहेत. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द एनर्जी डेन्सिटी. तर एनर्जी डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी एनर्जी माहित पाहिजे. एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर यू इक्वल टू, फॉर्म्युला आहे Q²/2C. दिस इज द फॉर्म्युला ऑफ एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर. सो हियर वी कॅन यूज द फॉर्म्युला C. चा फॉर्म्युला यूज केला तर काय येईल बघा? Q²/2. C means A epsilon naught upon D, so D will be here. याला मी थोडं वेगळ्या फॉर्म मध्ये अरेंज करतोय. U इक्वल टू, नाउ डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय A epsilon naught, then we can write this as Q upon A epsilon naught ना आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड केले. मग इथं जर डिवाइड केलं A epsilon naught अँड स्क्वेअर, आता रिमेनिंग काय टर्म्स आहेत? हाफ. A epsilon naught न मल्टिप्लाय केलं होतं आपण आणि त्याला इंटू काय आहे इथं? D आहे. सो दिस इज द एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर. ही काय मिळाली आपल्याला? एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर. नाउ लेट्स सी अबाउट द एनर्जी डेन्सिटी. व्हाट इज एनर्जी डेन्सिटी? एनर्जी डेन्सिटी मीन्स एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. सो एनर्जी डेन्सिटी equal to energy per unit volume. So we can write this as, what is energy? Q upon A epsilon naught bracket square half A epsilon naught D, and divided by volume is what? Area into distance. This is our volume. So A and D gets cancelled, and here note this Q upon A epsilon naught. What is this? Q upon A epsilon naught is nothing but the electric field between the plates. So we can write here this formula as half epsilon naught. A and D gets cancelled, and so this term will be capital E, means electric field, and its square. So this will be the formula for energy density. Half epsilon naught E square. This is our formula फॉर एनर्जी डेन्सिटी इन इलेक्ट्रिक फील्ड. व्यवस्थित हा फॉर्म्युला नोट डाउन करून ठेवा. नाउ सी द नेक्स्ट कन्सेप्ट. द नेक्स्ट कन्सेप्ट इज लॉस ऑफ एनर्जी ड्यूरिंग रिडिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस. ज्यावेळी आपण कपॅसिटर कन्सिडर करतो, सपोज हियर आय कन्सिडर 2 कपॅसिटर्स. दिस इज द फर्स्ट कपॅसिटर विच हॅज कपॅसिटन्स C1. चार्ज ऑन दिस कपॅसिटर इज Q1, and the potential difference between the plates of this capacitor is V1. हे initial parameter आहेत. C1 is the capacitance, Q1 is the charge on this capacitor, and V1 is the potential difference of this capacitor. Now there is one more capacitor. This capacitor has capacitance C2, charge on this capacitor is Q2, and potential difference across the plates of these two capacitor is V2. हे दोन कपॅसिटर आहेत, चार्ज आहेत, सेपरेट आहेत, इनिशियली सेपरेट आहेत. नाउ आय कंबाईन these two capacitor. या दोघांचं जर आपण कॉम्बिनेशन केलं, नाउ आय कनेक्टेड दिस कपॅसिटर लाईक दिस. So these are our two capacitors, and we make a combination of these two capacitors like this. Positive plates are connected together, negative plates are connected together. So this will be the capacitor C1 and this will be the capacitor C2. आता काय होईल सांगा, जर हे दोन कपॅसिटर आपण एकमेकांना काय केले? कंबाईन केले. आणि इथे एक इनिशियल कंडिशन आहे, ती लक्षात ठेवा. हियर V1 इज नॉट इक्वल टू V2. दोघांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स सेम नाहीये. V1 इज नॉट इक्वल टू V2. अँड नाउ व्हेन दीज टू कपॅसिटर्स आर कंबाइंड, याचा आणि याचं पोटेन्शियल सेम आहे का? नाहीये. सो हियर अँड हियर देर इज ए पोटेन्शियल डिफरन्स. दोघांच्या पोटेन्शियल मध्ये डिफरन्स आहे. अँड इफ देर इज ए पोटेन्शियल डिफरन्स, देन चार्जेस विल फ्लो. चार्जेस इथं काय होतात? ट्रान्सफर होतात. चार्जेस कसे ट्रान्सफर होतात आपल्याला माहित आहे. चार्जेस गेट्स फ्लो
फ्रॉम हायर पोटेन्शियल एंड टू लोअर पोटेन्शियल एंड, म्हणजे या दोन्हीपैकी ज्या कपॅसिटरचा पोटेन्शियल जास्त आहे त्यातून ज्याचं पोटेन्शियल कमी आहे त्यामध्ये चार्जेस काय होतात, ट्रान्सफर होतात. सो चार्जेस गेट्स ट्रान्सफर्ड. मग हे चार्जेसचं ट्रान्सफर होणं कधीपर्यंत राहणार आहे, हे चार्ज ट्रान्सफर होणं कधी स्टॉप होईल, when the potential difference of these two capacitors are equal. या दोघांचं पोटेन्शियल डिफरन्स जर इक्वल झालं, म्हणजे सपोज या कपॅसिटरच्या प्लेटच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स फी झालेला असेल तर याचंही पोटेन्शियल किती होईल, फी. कारण जोपर्यंत दोघांचं पोटेन्शियल सेम होत नाही तोपर्यंत चार्जेस जे आहेत ते काय होत राहतात, शेअर केले जातात, ट्रान्सफर होत राहतात. नाव चार्जेस, now there is a transfer of charges, and because of this redistribution or transfer of charges, potential difference in between the plates of these two capacitors is same. आता ह्या कॉम्बिनेशनचं पोटेन्शियल डिफरन्स फीच आहे आणि दोघांच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, फी आहे. जेव्हा दोघांचं पोटेन्शियल डिफरन्स सेम येईल त्यावेळी चार्ज ट्रान्सफर होणं किंवा रिडिस्ट्रीब्यूट होणं इथं स्टॉप होईल. आता याच्यावरती सपोज चार्ज ऑन दिस C1 कपॅसिटर इज Q1 अँड चार्ज ऑन दिस C2 कपॅसिटर इज Q2. आता इनिशियली याच्यावरती Q1 होता, पण आता रिडिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर चार्जेस किती आलेत, Q1, आणि इथं किती आहेत, Q2. काही बेसिक फॉर्म्युले जर यूज केले आपण, म्हणजे कोणते फॉर्म्युले, चार्ज Q इक्वल टू CV, दिस इज द बेसिक फॉर्म्युला. We know about this formula. If I write here Q1, then it will be C1 V1. If I write here Q2, then it will be C2 V2. म्हणजे ह्या दोन कपॅसिटरसाठी मी फॉर्म्युले लिहिले, सेपरेट असताना ते दोघं, आणि ज्यावेळी यांना आपण कंबाईन केलं त्यावेळी चार्जेस काय झालेत, रिडिस्ट्रीब्यूट. इनिशियल टोटल चार्ज किती आहे, Q1 प्लस Q2. दिस इज द टोटल चार्ज बिफोर द कॉम्बिनेशन ऑफ द कपॅसिटर. हा टोटल चार्ज झाला Q1 प्लस Q2. कॉम्बिनेशन केल्यानंतर दोघांमध्ये चार्ज किती आहे, स्मॉल Q1 Q2 आहे, आणि कॉम्बिनेशन केल्यानंतरचा जो टोटल चार्ज आहे दॅट विल बी स्मॉल Q1 प्लस Q2. बट हियर द टोटल चार्ज रिमेन्स अनचेंज्ड. कन्झर्वेशन ऑफ चार्ज आपल्याला माहिती आहे, चार्जेस डिस्ट्रॉय होणार नाहीत किंवा नवीन येणार नाहीत, म्हणजे इनिशियल टोटल चार्ज आणि फायनल टोटल चार्ज हा काय आहे, इक्वलच आहे, फक्त ट्रान्सफर झालेत. Q1 Q2 जे अगोदर व्हॅल्यूज होत्या त्या चेंज झाल्या असतील, एक कमी झाली असेल दुसरी इन्क्रीज झालेली असेल. मग या टोटल चार्जचे इनिशियल आणि फायनल टोटल चार्ज इथं कसा आहे, इक्वल आहे. नाउ फॉर दिस कपॅसिटर, नाउ चार्ज ऑन दिस कपॅसिटर इज Q1, capacitance remains same C1, and now potential difference of this capacitor is V, and this capacitor is also V. So for combination we can write here as Q1 equal to, Q is what, Q equal to CV, then we can write this here as Q1 equal to C1 V and Q2 equal to C2 V. आपण इथं असं लिहू शकतो. हे आता यांचा जर आपण यूज केला, हे इक्वेशन, सपोज दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन अँड दिस इज दी सेकंड इक्वेशन, जर याचा यूज केला आपण तर सोडवून आपल्याला इथे एक व्हॅल्यू मिळेल. सपोज Q1 प्लस Q2 इक्वल टू, स्मॉल Q1 Q2च्या जागी मी व्हॅल्यूज पुट केल्या, C1 V प्लस C2 V. Q1 Q2 ची व्हॅल्यू यूज केली तर इथं फी कॉमन घेता येईल. सो मी ही टर्म इकडे लिहितोय, फी इन ब्रॅकेट C1 प्लस C2 इक्वल टू Q1 प्लस Q2. So here we can write this as phi equal to Q1 plus Q2 upon C1 plus C2, and this is the common potential. हे काय मिळालं आपल्याला, कॉमन पोटेन्शियल ऑफ कॉम्बिनेशन. या कॉम्बिनेशनचं कॉमन पोटेन्शियल मिळालं कारण दोघांचं पोटेन्शियल व्हीच आहे. So we get a common potential difference phi equal to Q1 plus Q2 upon C1 plus C2. सिंपल फॉर्म्युला मिळाला आहे कॉम्बिनेशनचं पोटेन्शियल जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर. ओके, आता याच्याशी रिलेटेड आपल्याला ऍक्च्युअल मध्ये कॅल्क्युलेट काय करायचं होतं, लॉस ऑफ एनर्जी ड्युरिंग रिडिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस. या फॉर्म्युलाला आपण असंही लिहू शकतोय, Q1 म्हणजे काय आहे, C1 V1. सो C1 V1 प्लस Q2 म्हणजे काय, C2 V2 अपॉन C1 प्लस C2. याला असंही आपण अरेंज करू शकतोय. दिस इज अवर कॉमन पोटेन्शियल. नाउ व्हॉट अबाउट द एनर्जी.
लॉस ऑफ एनर्जी ड्युरिंग रिडिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस. चार्जेस डिस्ट्रीब्यूट होताना इथून इकडे येताना ह्या वायर मधून ट्रान्सफर होतील. सो वायर हॅज सम रेजिस्टन्स अँड बिकॉज ऑफ दॅट रेजिस्टन्स देर इज ए सम लॉस ऑफ एनर्जी. एनर्जी इथं जी असणार आहे ती काय होणार आहे, लॉस होणार आहे. मग त्यासाठी आपल्याला इथं काय करायचं आहे, इनिशियल एनर्जी आणि फायनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. आता इनिशियल एनर्जी, व्हॉट अबाउट इनिशियल एनर्जी. इनिशियल एनर्जी म्हणजे कोणती, ह्या दोघांची सेपरेट आणि आपण त्याचं टोटल करूया. वी नो द फॉर्म्युला फॉर एनर्जी. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एनर्जी. इनिशियल एनर्जी, सपोज UI सिम्बॉल यूज केला आपण. इनिशियल एनर्जी इक्वल टू हाफ CV square, then it will be C1 phi1 square plus half C2 phi2 square. Half CV square is the formula for energy. So we can write this as energy, initial energy. So this will be the initial energy. But here potential difference is unknown, or we know about one more formula for potential difference. Or we can write this as initial energy. I will write this in detail. Initial energy UI. This initial energy UI equal to, we know the formulas, Q square by 2C. This is the formula for initial energy. Now initial म्हणजे इथं कोणती, तर या दोघांची टोटल एनर्जी. मग एका सपोज मी पहिल्या कॅपॅसिटरची कन्सिडर केली तर फॉर्म्युला येणार Q1 स्क्वेअर अपॉन 2C1 प्लस दुसऱ्या कॅपॅसिटरसाठी येणार Q2 स्क्वेअर अपॉन 2C2. सो दिस विल बी आवर इनिशियल एनर्जी. ही आपली काय झाली, इनिशियल एनर्जी झाली. देन व्हॉट इज फायनल एनर्जी. फायनल एनर्जी काय असेल, मग आता या दोघांची जी टोटल असेल ती आपली असणार आहे फायनल एनर्जी. देन सी हियर final energy, symbol use करा UF. So UF will be our final energy. Then final energy will be energy of these two capacitor. दोघांच्या एनर्जीची ऍडिशन करा. So the energy of first capacitor will be half C1 phi square plus half C2 phi square. दोघांचं पोटेन्शियल आता सेम आहे. कॅपॅसिटन्स डिफरंट आहे पण पोटेन्शियल सेम आहे. आपण यातून कॉमन घेऊ शकतोय. हाफ ब्रॅकेट मध्ये C1 प्लस C2 राहील आणि फी स्क्वेअर इथं काय केलं, कॉमन घेतलं. सो दिस विल बी UF. ओके, नाउ सी, दिस विल बी आवर इक्वेशन नंबर 3 and this will be equation number 4. Now equation 3 represents the initial energy and equation 4 represents the final energy stored in capacitor. Now if we want to calculate the loss of energy, then we can calculate the loss of energy by taking the subtraction of these two values. इनिशियल आणि फायनल व्हॅल्यू, इनिशियल मधून फायनल एनर्जी जर सबट्रॅक्ट केली तर आपल्याला इथं लॉस ऑफ एनर्जी मिळेल. किंवा इथं आपण असंही करू शकतोय फी स्क्वेअर. फी इज व्हॉट, फी इज Q1 प्लस Q2 अपॉन C1 प्लस C2. सो इफ वी यूज दॅट व्हॅल्यू, फी स्क्वेअरच्या जागी जर मी Q1 प्लस Q2 अपॉन C1 प्लस C2 यूज केलं, दोघांचे स्क्वेअर होतील आणि इथं काय रिमेनिंग असणार आहे बघा, हाफ इंटू C1 प्लस C2 इंटू फी स्क्वेअर जर केलं तर इथं आपल्याला व्हॅल्यूज मिळतील Q1 प्लस Q2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय C1 प्लस C2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे इथं C1 प्लस C2 हा ब्रॅकेट एक कॅन्सल होईल आणि रिमेनिंग टर्म काय असणार आहे, हाफ Q1 प्लस Q2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय, किंवा याला असं लिहू शकतोय आपण 2C1 प्लस C2. सो दिस विल बी आवर फायनल एनर्जी. या फॉर्म मध्ये मी कन्वर्ट केलं. इथं QC1 आहे, इथंही Q1 आणि C2 आणलं त्यासाठी. अँड नाउ वी विल टेक द सबट्रॅक्शन ऑफ दिस two formulas, and if we subtract these formulas, then we will get a result. यांचं जर सबट्रॅक्शन घेतलं तर आपल्याला एक रिझल्ट मिळेल इथं. नाउ द लॉस ऑफ एनर्जी, लॉस ऑफ एनर्जी विल बी डेल्टा यू म्हणायला. इट विल बी इनिशियल एनर्जी मायनस फायनल एनर्जी.
म्हणजे आपण यातून हा फॉर्म्युला काय करणार आहोत, सबट्रॅक्ट करणार आहोत, तर आपल्याला एक रिझल्ट मिळतो इथं. सो दिस रिझल्ट विल बी, म्हणजे जर तुम्ही दोन्ही फॉर्म्युलांचं सबट्रॅक्शन घेतलं, म्हणजे दोन्ही इनिशियल एनर्जी आणि फायनल एनर्जी समोर फॉर्म्युले आहेत दोघांचे, आणि दोघांचं सबट्रॅक्शन जर केलं तुम्ही तर लक्षात येईल की आपल्याला एक रिझल्ट मिळतो इथं 2c1 प्लस c2, सॉरी c1 प्लस होणार नाही, 2 सबट्रॅक्शन करून बघा, मी डायरेक्ट स्टेप लिहितो इथं. सबट्रॅक्शन केल्यानंतर जो आपल्याला रिझल्ट मिळतो इथं, दॅट रिझल्ट विल बी c1 c2 डिवायडेड बाय 2c1 प्लस c2 इंटू v1 मायनस v2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा एक रिझल्ट मिळतोय आपल्याला. हे कधी मिळतंय, हा रिझल्ट आपल्याला मिळतोय जर आपण या फॉर्म्युलामधून हा फॉर्म्युला काय केला, सबट्रॅक्ट केला आणि थोडं सिम्प्लिफिकेशन घेतलं तर आपल्याला हा रिझल्ट मिळतो. अँड दिस विल बी अवर लॉस ऑफ एनर्जी. एवढी एनर्जी काय होणार आहे, लॉस. सगळे इनिशियल पॅरामीटर घेतलेले आहेत. इनिशियल जे सेपरेट कॅपॅसिटर होते त्याचा कॅपॅसिटन्स, त्याचं पोटेन्शियल डिफरन्स आणि त्याच्यावरतीच असलेले काय आहेत, हे चार्जेस आहेत. म्हणजे तुम्हाला इनिशियल एनर्जी मिळेल, फायनल एनर्जी मिळेल, लॉस ऑफ एनर्जी मिळते इथं आणि कॉमन पोटेन्शियल याचाही फॉर्म्युला आपल्याला इथं मिळतोय. सो दिस इज अबाउट दी लॉस ऑफ एनर्जी ड्युरिंग रिडिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस. व्यवस्थित हा सगळा पार्ट नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. नाउ लेट्स सी नेक्स्ट कन्सेप्ट which is force on a dielectric during insertion in a capacitor. We know capacitor, parallel plate capacitor. Suppose this is our parallel plate capacitor which has two parallel plates. The length of these two plates will be L and its breadth will be B. म्हणजे या प्लेट्सची सांगतोय मी, प्लेट्सची लेंथ किती आहे, L आहे, आणि याची ब्रीड जी असणार ती B. सो L into B will be our area of these two plates, surface area झाला. And suppose this capacitor is a charged capacitor and the first plate is positively charged, second plate is negatively charged, and there is an electric field in between these two plates and it is directed from positive plate to negative plate. या दोन प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होते, ती किती असते हेही माहिती आहे आपल्याला. बट ॲट दी एजेस, हे जे एंड्स आहेत दोन, ॲट दी एजेस the electric field lines will be curved like this. म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्ड फक्त दोन प्लेटच्या मध्येच असतं असे नाही, तर एंड पॉइंट जे आहे त्याचे एजेस जे आहेत प्लेट्सचे, तिथं इलेक्ट्रिक फील्ड असे बाहेरच्या साईडला थोडी बेंड झालेली असते किंवा कर्व्ड लाईन्स असतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाहेरही इथंही काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे. अँड वी कॉल दिस ॲज फ्रिंजिंग इलेक्ट्रिक फील्ड. याला आपण फ्रिंजिंग इलेक्ट्रिक फील्ड असंही म्हणतो, फ्रिंजिंग इलेक्ट्रिक field. And because of this infringing electric field there is a force on dielectric. म्हणजे सपोज या दोन प्लेटच्या मध्ये सुरुवातीला एअर आहे आणि आपण याच्या आतमध्ये एक डायलेक्ट्रिक स्लॅब, एक डायलेक्ट्रिक मटेरियल काय करणार आहोत, इन्सर्ट करणार आहोत. सपोज मी इकडून या मटेरियलला दोन प्लेटच्या मध्ये इन्सर्ट करतोय आणि इथपर्यंत प्लेस केलं. नाउ देर इज ए फ्रिंजिंग इलेक्ट्रिक फील्ड. हा अजून आतमध्ये या दोन प्लेटच्या आतमध्ये जास्त गेलेला नाही, जस्ट आपण एज वरती याला प्लेस केलंय. पण इकडे इलेक्ट्रिक फील्ड जे असते ज्याला आपण फ्रिंजिंग इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो, बिकॉज ऑफ दिस फ्रिंजिंग इलेक्ट्रिक फील्ड पोलरायझेशन ऑफ दिस डायलेक्ट्रिक स्लॅब टेक्स प्लेस. या डायलेक्ट्रिक स्लॅबचं काय होतं, पोलरायझेशन होतं, जे आपण स्टडी केलेलं आहे ऑलरेडी. पोलरायझेशन होतं म्हणजे काय होतं, तर याच्या सरफेसवरती असे चार्जेस इंड्यूस होतात ज्याला आपण पोलरायझेशन चार्जेस असं म्हटलं होतं. So these induced charges, because of these induced charges this electric field attracts this dielectric slab. कारण इथं हे पॉझिटिव्ह चार्जेस यांना अट्रॅक्ट करतील, हे निगेटिव्ह चार्जेस यांना अट्रॅक्ट करतील आणि त्यामुळं ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबवरती एक असं या डायरेक्शननं काय अप्लाय होतो, फोर्स. आणि म्हणजे याचा असा अर्थ झाला की आपण इथं जरी प्लेस केलं तर या दोन प्लेटच्या मध्ये हा जो डायलेक्ट्रिक स्लॅब आहे तो आपोआप काय होतो, अट्रॅक्ट होतो. म्हणजे हा इकडं आपोआप जातो दोघांच्या आतमध्ये. याचा अर्थ असा झाला की या डायलेक्ट्रिक स्लॅबवरती काय आहे, एक फोर्स आहे. म्हणजे आपल्याला फक्त तिथे जवळ आणून सोडायचंय, तो त्या दोन प्लेटच्या मध्ये आपोआप काय होतोय, एंटर होतोय. कशामुळे, त्याच्यावरती अप्लाय झालेल्या फोर्समुळे. फोर्स का आला या प्लेट डायलेक्ट्रिक स्लॅबवरती, कारण इथं एक फ्रिंजिंग इलेक्ट्रिक फील्ड असते जी त्या दोन प्लेटच्या बाहेरही स्प्रेड झालेली आहे. अँड बिकॉज ऑफ दिस फ्रिंजिंग इलेक्ट्रिक फील्ड या डायलेक्ट्रिक स्लॅबचं काय होतं, इथं पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन होतं म्हणजे काय, तर त्याच्या सरफेसवरती चार्जेस इंड्यूस होतात ज्याला आपण पोलरायझेशन चार्जेस म्हणतो. आणि ते चार्जेस इंड्यूस झाल्यामुळं या दोन्ही प्लेट्स या डायलेक्ट्रिक स्लॅबला काय करतात, अट्रॅक्ट करतात आणि त्याच्यामुळे याच्यावरती काय असतो, हा फोर्स असतो.
आणि आपण तोच फोर्स काय करणार आहे इथं कॅल्क्युलेट करणार आहोत. हा फोर्स कशामुळे आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यासाठी मी ही डायग्राम ड्रॉ केली होती. आपल्याला हाच फोर्स या डायलेक्ट्रिक स्लॅबवरती असलेला काय करायचं इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. सोपा आहे. त्यासाठी आपण थोड्या बेसिक कन्सेप्टचा यूज करणार आहोत आणि याला डिराइव्ह करणार आहोत. ओके, आता तीच डायग्राम मी इथं ड्रॉ केली. इथं काय करणार आहोत, नाव वी कनेक्ट ए सोर्स अक्रॉस दिस कॅपॅसिटर, अक्रॉस द प्लेट्स ऑफ दिस कॅपॅसिटर and the electric potential difference of the source is phi. या कॅपॅसिटरच्या अक्रॉस सोर्स कनेक्ट केलाय. these are the two plates which has length L and breadth B. ब्रीड तिथं दाखवता येत नाही पण B ही एवढी काय आहे याची ब्रीड आहे लक्षात ठेवा. and if this capacitor is charged, now we are going to insert a dielectric slab in between these two plates. मी आता सांगितलं होतं की डायलेक्ट्रिक स्लॅब जर दोन प्लेटच्या आतमध्ये आपण इन्सर्ट करायला गेलो तर तो आपोआप आतमध्ये काय होतो, ओढला जातो, खेचला जातो, बिकॉज ऑफ दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स F. आणि तो फोर्स कुणामुळे आहे तर तो फोर्स आहे फ्रिंजिंग इलेक्ट्रिक फील्ड मुळे. आपल्याला हा फोर्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर इथं थोडे माहीत असलेले पॅरामीटर जे आहेत ते कॅपॅसिटरचे घेऊन आपण याला कॅल्क्युलेट करणार आहोत. इथं काय होतं बघा, कॅपॅसिटर हा डायलेक्ट्रिक स्लॅब कम्प्लिटली आउटसाइडला असेल त्यावेळी या कॅपॅसिटरमध्ये काही एनर्जी काय आहे स्टोअर केलेली आहे. आपण इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर आपल्याला माहित आहे ती. आणि ज्यावेळी आपण डायलेक्ट्रिक स्लॅब दोन प्लेटच्या आतमध्ये असा इन्सर्ट करणार आहोत, when capacitor is filled with dielectric then electric energy decreases. आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये हे बघणार आहोत की जर दोन प्लेटच्या मध्ये डायलेक्ट्रिक यूज केलं असेल तर विदाउट डायलेक्ट्रिक आणि विथ डायलेक्ट्रिक एनर्जीचा काय रोल आहे तर एनर्जी डिक्रीज होते जर दोन प्लेटच्या मध्ये आपण काय यूज केला, एखादा डायलेक्ट्रिक स्लॅब यूज केला तर. म्हणजे इथं काय होतंय बघा, आपण जसं हा डायलेक्ट्रिक स्लॅब या दोन प्लेटच्या मध्ये काय करणार आहोत, एंटर करणार आहोत, जसा हा आतमध्ये येत जाईल तसं या कॅपॅसिटरची पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी जी यामध्ये आपण स्टोअर करतोय ती एनर्जी डिक्रीज होत जाते. का डिक्रीज होते, कारण या कॅपॅसिटरला आतमध्ये येण्यासाठी फोर्स अप्लाय झालेला आहे, त्याची डिस्प्लेसमेंट होते. अँड वी नो अबाउट फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट विल बी वर्क डन. सो कॅपॅसिटर आतमध्ये येण्यासाठी काही वर्क डन होते and that work done is nothing but the loss of energy or change in potential energy of this capacitor. म्हणजे ह्या प्लेटला, ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबला आत जे ओढून घेते, इलेक्ट्रिक फील्ड जे ओढून घेते ते अट्रॅक्ट करून तिथं डिस्प्लेस करण्यासाठी वर्क डन करते. वर्क डन केलं म्हणजे याची या कॅपॅसिटरची एनर्जी त्यानं काय केली, यूज केली. आणि ती यूज केल्यामुळे ती लॉस झाली आणि त्याची एनर्जी काय झाली, कॅपॅसिटरची डिक्रीज झाली. सो दॅट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, दॅट चेंज इन एनर्जी ऑफ कॅपॅसिटर इज नथिंग बट द अमाउंट ऑफ वर्क डन ड्युरिंग इन इन्सर्शन ऑफ दिस डायलेक्ट्रिक. वर्क एनर्जी थेरम जर आपण यूज केला तर ते सांगू शकतो. आता इथं व्हेरिएबल पॅरामीटर, कॅपॅसिटर एकदम तर आतमध्ये आलेला नाही, तो हळूहळू आतमध्ये काय होतोय, एंटर होतोय. आता इथं कन्सिडर केलं सपोज की या डायलेक्ट्रिकचा एवढा पोर्शन जो आहे तो आतमध्ये काय झालाय, एंटर झालाय. पूर्ण नाही, किती पोर्शन आहे, सपोज त्याची विड्थ आहे x. मी आणखी आतमध्ये एंटर केला की x ची व्हॅल्यू काय होणार, इन्क्रीज होणार. बाहेर ओढला तर x ची व्हॅल्यू काय होणार, डिक्रीज होणार. म्हणजे इथं x हा पॅरामीटर जो आहे तो काय आहे, स्मॉल आहे. आणि मग याला आतमध्ये जो याची डिस्प्लेसमेंट होते x, टू कॅल्क्युलेट दिस. सो आय कन्सिडर हिअर, सपोज आपण त्या डायलेक्ट्रिक स्लॅबला स्मॉल अमाऊंटनं डिस्प्लेस केलं अँड दॅट विल बी dx. आपण या डायलेक्ट्रिकला थोडं आतमध्ये काय केलं, इन्सर्ट केलं. किती आतमध्ये इन्सर्ट केलंय, डिस्प्लेस केलंय dx अमाऊंटनं. डिस्प्लेस का झालाय, कारण त्याच्यावरती फोर्स आहे, हा फोर्स F, आणि तोच आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो दिस फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द अमाउंट ऑफ वर्क डन. सो वी कॅन राइट इट एज dw. then dw is what, dw is the amount of work done by a electric field म्हणा किंवा by a capacitor. आणि हे वर्क डन केल्यामुळं, कशासाठी वर्क डन केले, त्या डायलेक्ट्रिक स्लॅबला आतमध्ये ओढण्यासाठी. and that work done is equal to the change in potential energy of capacitor. This work done is nothing but the change in potential energy of this capacitor. So du is the change in potential. Change म्हणजे कमी होते हे मी सांगितले. So this will be change in potential energy. आणि मग आता potential energy जर फॉर्म्युला माहित झाला तर आपण आता फोर्सचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकतोय. F equal to du by dx. So this is the formula for force on that dielectric slab. मग याला फॉर्म्युला डिराइव्ह करण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, आता इथं माहित पाहिजे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला जो आपण यूज करणार, पोटेन्शियल एनर्जी
U इक्वल टू आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय असतो, हाफ CV². आता इथं हिअर बॅटरी इज कनेक्टेड, बॅटरी इथं आपण काय डिस्कनेक्ट केलेलं नाही, बॅटरी कनेक्टच आहे तिथं. आणि जर बॅटरी कनेक्टेड असेल तर या कपॅसिटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते फीच राहणार आहे, डायलेक्ट्रिक स्लॅब एंटर केला किंवा रिमूव्ह केला त्यातून तरी, कारण बॅटरी कनेक्टेड आहे. आणि जर बॅटरीचं पोटेन्शियल फी असेल तर डायलेक्ट्रिक स्लॅब एंटर केला तरीही या कपॅसिटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल किती राहतं, फी एवढंच राहतं. म्हणजे इथं फी चेंज होत नाही पण सी वरती इफेक्ट होणार, कपॅसिटन्स याचा चेंज होणार जर आपण डायलेक्ट्रिक स्लॅबला आतमध्ये काय केलं, एंटर केलं. मी तुम्हाला सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन ज्यावेळी शिकवलं होतं त्यावेळी लक्षात असेल तुमच्या की जर एखाद्या कपॅसिटरचा अर्धा पार्ट एअर असेल अर्धा पार्ट डायलेक्ट्रिक स्लॅब असेल तर त्यावेळी काय करायचं. आता इथं आपण ही कंडिशन घेतली, सपोज डायलेक्ट्रिक स्लॅब इथून एवढ्या पार्टमध्ये आहे कपॅसिटरच्या आणि या पार्टमध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब नाही. म्हणजे आता इथं जर आपण असं कन्सिडर केलं तर याची विड्थ किती घेता येईल, x. आपण असं कन्सिडर करूया की हे दोन कपॅसिटर आहेत वेगवेगळे. दिस कपॅसिटर इज फिल्ड विथ एअर अँड दिस कपॅसिटर इज फिल्ड विथ डायलेक्ट्रिक. आणि असे जर दोन पार्ट असतील याचे तर याला आपण पॅरलल कॉम्बिनेशन कन्सिडर करतो. ह्या दोन कपॅसिटरचं हे कसलं कॉम्बिनेशन आहे, पॅरलल. सो ही विड्थ कशी कॅल्क्युलेट करणार, टोटल लेंथ किती होती प्लेटची L, त्यातून x जर कमी केलं म्हणजे ही जी विड्थ मिळणार आहे आपल्याला इथं, ही विड्थ काय असणार आहे L मायनस x आणि याची विड्थ काय असणार x. म्हणजे हे दोन कपॅसिटर जर सेपरेट कन्सिडर केले, या कपॅसिटर हा पार्ट एवढाच घेतला आपण तर याच्या आतमध्ये मीडियम कोणता आहे, एअर. आणि याच्या आतमध्ये मीडियम कोणता आहे, हे डायलेक्ट्रिक आहे. सपोज या डायलेक्ट्रिकचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे K, डायलेक्ट्रिक स्लॅबचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, K. अँड नाव वी कन्सिडर टू सेपरेट कपॅसिटर विच आर कनेक्टेड इन पॅरलल. सो कपॅसिटन्स ऑफ दिस टोटल कपॅसिटर विल बी पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपण काय करतो त्यांचे ॲडिशन. सो आय विल राईट हिअर C1 प्लस C2. C1 C2 म्हणजे ह्या एअर पार्टचा कपॅसिटर आणि ह्या डायलेक्ट्रिक जो आहे त्याचा कपॅसिटर. मग जर याचा आधी फॉर्म्युला लिहिला तर फॉर्म्युला काय असतो, एरिया विल बी व्हॉट, L मायनस x, दिस इज द लेंथ, into B, breadth, area A epsilon naught upon D. So this is the capacitance of this air capacitor plus याचा capacitance काय असेल, इथं with dielectric आहे, so it will be x is the length and B is the breadth and we can write here epsilon naught into K, कारण इथं आता मीडियम आहे एअर नाही, डिवायडेड बाय डी. डिस्टन्स दोन्ही वेळा दोन प्लेट मधलं सेपरेशन स्मॉल डीच आहे इथं. सो इफ वी टेक द ॲडिशन ऑफ दीज टू पॅरामीटर्स देन वी कॅन राईट हिअर ॲज बी इप्सिलॉन नॉट अपॉन डी. दीज टू टर्म्स, थ्री टर्म्स आर कॉमन and the remaining terms will be L minus x plus kx. These are the remaining terms and so this will be the capacitance of capacitor. म्हणजे यामध्ये जर आपण इथं एक स्मॉल पार्ट डायलेक्ट्रिकचा आतमध्ये इन्सर्ट केला तर आपल्याला इथं असा कपॅसिटन्सचा काय मिळतोय, हा फॉर्म्युला मिळतोय. आणि जर कपॅसिटन्सचा फॉर्म्युला मिळाला टोटल तर आपण एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतोय. देन एनर्जी U इक्वल टू, व्हॉट इज एनर्जी, एनर्जी विल बी हाफ CV². मग सीच्या जागी आपण डायरेक्ट ही व्हॅल्यू जर पुट केली, सी काय व्हॅल्यू होती, बी इप्सिलॉन नॉट अपॉन डी L मायनस एक्स प्लस KX आणि त्याला इंटू काय आहे इथं V². सो दिस विल बी द एनर्जी स्टोअर्ड इन दी कपॅसिटर. या कपॅसिटर मध्ये स्टोअर असलेली ही काय झाली, एनर्जी. मग फोर्स कॅल्क्युलेट करता येईल, फोर्स इज व्हॉट, du बाय dx. जर आपण या इक्वेशनला डिफरन्शिएट केला तर आपण u ची व्हॅल्यू यूज करून फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो, कारण इथं x हा व्हेरिएबल पॅरामीटर आहे हे विसरायचं नाही. तर x जर व्हेरिएबल पॅरामीटर असेल, नाव लेट्स सी अबाउट द फोर्स. F इक्वल टू, F इज व्हॉट, du बाय dx. सो u विल बी हाफ आहे इथं, हाफ ब्रॅकेटच्या बाहेर आहे, हाफ बी इप्सिलॉन नॉट अपॉन डी इन ब्रॅकेट L मायनस एक्स प्लस KX इंटू V². तर या ज्या कॉन्स्टंट टर्म्स आहेत आपण त्या डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊ शकतो. तर कॉन्स्टंट टर्म्स कोणकोणत्या आहेत, कॉन्स्टंट टर्म विल बी हाफ बी इप्सिलॉन नॉट अपॉन डी अँड V². फी कॉन्स्टंटच आहे. मग सांगितलंय मी, बॅटरी जर कनेक्टेड असेल
तर या कपॅसिटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स हे सेम राहतं, बॅटरी एवढंच पोटेन्शियल फी. सो दीज आर दी कॉन्स्टंट टर्म्स अँड वी कॅन राईट दिस ॲज d/dx इन ब्रॅकेट L - x प्लस kx. हा फॉर्म्युला मिळतोय आणि मग याला आपण डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू x. याचं जर डिफरन्शिएशन घेतलं इथं तर आपल्याला डिफरन्शिएशन घेतल्यानंतर एक फॉर्म्युला मिळेल F इक्वल टू, या टर्म्स आहेत त्या अशा लिहितोय मी आधी, ε0 b फी स्क्वेअर डिवायडेड बाय 2d. या कॉन्स्टंट टर्म्स आहे अशा लिहिलेल्या आहेत. जर याचं डेरिव्हेटिव्ह घेतला तर L इज कॉन्स्टंट, सो इट्स डेरिव्हेटिव्ह विल बी 0. इथं x आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1, kx मध्ये k कॉन्स्टंट आहे, x चा डेरिव्हेटिव्ह परत 1, म्हणजे रिमेनिंग टर्म्स मी k आधी लिहितो. बघा kx मध्ये डेरिव्हेटिव्ह किती आला, k, x चा डेरिव्हेटिव्ह 1, x चा डेरिव्हेटिव्ह 1, सो इट विल बी -1 आणि L चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 0. सो दिस इज दी force on dielectric slab when battery is connected to the capacitor. बॅटरी इथं कपॅसिटरला कनेक्टच केलेली आहे, ती रिमूव्ह केलेली नाही. आणि तसं असताना ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबवरती आतमध्ये तो इन्सर्ट करत असताना हा एवढा काय असतो त्याच्यावरती फोर्स असतो. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर force on a dielectric during insertion in a capacitor when battery is connected. ही पहिली कंडिशन आहे, लक्षात ठेवा. इथं बॅटरी कनेक्टेड आहे. आता आपण काय केलं, हीच प्रोसेस रिपीट करणार आहोत, फक्त यात थोडा चेंज करणार आहे आपण. आणि तो चेंज काय असणार आहे, तर आपण बॅटरीला आता काय केलं, रिमूव्ह केलं. तर हा फोर्सचा फॉर्म्युलामध्ये काय चेंज झाला असता, चार्ज केलं कपॅसिटरला आणि चार्ज केल्यानंतर बॅटरीला काय केलं, इथं रिमूव्ह केलंय. आणि जर बॅटरीला रिमूव्ह केलं आपण तर या फोर्सच्या फॉर्म्युलामध्ये काय चेंजेस होतील. तर बॅटरी रिमूव्ह केला आणि डायलेक्ट्रिक स्लॅब जर आतमध्ये आपण इन्सर्ट केला तर आता इथं या कपॅसिटरचं पोटेन्शियल जे आहे ते चेंज होतं. म्हणजे मगाशी जे मी सांगितलं की फी जे आहे ते कॉन्स्टंट राहते, पण आता कॉन्स्टंट राहत नाही का, बॅटरी रिमूव्ह केले आणि डायलेक्ट्रिक स्लॅब जर इन्सर्ट केला तर याचं पोटेन्शियल जे आहे ते काय होतं, चेंज होतं. चार्ज कॉन्स्टंट राहतो. बॅटरी रिमूव्ह केलं की चार्जची व्हॅल्यू काय राहते, इथं कॉन्स्टंट राहते, चार्जवरती इफेक्ट होत नाही. त्यामुळे आपण पोटेन्शियल एनर्जीसाठी थोडा वेगळा फॉर्म्युला घेऊया. सीचा फॉर्म्युला तर माहिती आहे, दिस इज अवर कपॅसिटन्स. हीच कंडिशन घेतोय मी, आहे असं एक्स एवढा पार्ट इन्सर्ट केलाय, मग हा 2 कपॅसिटर झाले, ते पॅरलल म्हणून त्यांची ॲडिशन केली आणि मग हा टोटल कपॅसिटन्स मिळाला. आणि मग एनर्जीचा फॉर्म्युलाही माहिती आहे आपल्याला, हा एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला. आणि जर या एनर्जीच्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण जर याचा पुढचा पार्ट स्टडी केला तर आपल्या असं लक्षात येईल की एनर्जीचा फॉर्म्युला फी हे कॉन्स्टंट नसल्यामुळे हा घेऊ शकत नाही. मग एनर्जीचा फॉर्म्युला कसा घेता येईल, एनर्जीचा फॉर्म्युला आपण चार्ज आणि कपॅसिटन्स मधला घेऊ शकतोय, Q²/2c. याच्याऐवजी हाफ CV² ऐवजी फॉर्म्युला काय घेतला, Q²/2c, कारण इथं फी कॉन्स्टंट नाहीये. आणि हा फॉर्म्युला जर यूज केला तर Q माहित आहे, C ची व्हॅल्यू माहित आहे, C व्हॅल्यू जर पुट केली तर इथं आपल्याला रिलेशन मिळेल Q²/2 आणि मग C ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला B ε0/d in bracket L - x plus kx. So this is the formula for potential energy stored in this capacitor. हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला झाला. मग फोर्सचा फॉर्म्युला काय, du/dx. म्हणजे आपल्याला याला काय करायचंय, परत डिफरन्शिएट करायचंय. सो फोर्स विल बी F इक्वल टू व्हॉट, du/dx. म्हणजे आपण या टर्मचं काय घेणार आहे, डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. यातल्या कॉन्स्टंट टर्म जर परत आपण बाहेर कन्सिडर केला आणि जर याचं रिलेशन घेतलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या ज्या कॉन्स्टंट टर्म्स होत्या डी वरती जाईल आणि मग कॉन्स्टंट टर्म्स ज्या आहेत त्या जर मी यूज केला तर हे रिलेशन असं मिळेल Q²d/2b ε0. Q²d/2b ε0. ही टर्म आहे अशी राहणार आहे. म्हणजे रिमेनिंग टर्म कोणती राहणार आहे इथं, L - x किंवा इथं लिहितो मी d/dx आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा 1/L - x प्लस kx. याचा आपल्याला काय घ्यायचा, इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आता हा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर हे 1/x या टाईपच्या फॉर्म्युल्यामध्ये आहे, पण इथं फक्त x नाही, x च्या 2 टर्म्स आहेत इथं. त्यामुळे याचा जर डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेतला आणि याचा फॉर्म्युला जर तयार करायला गेलो आपण तर फोर्सचा फॉर्म्युला तयार होईल. कॉन्स्टंट टर्म आहे अशी आहे Q²d/2
2b इप्सिलॉन नॉट इंटू याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलो आपण तर अगोदर याचा डेरिव्हेटिव्ह जर पूर्ण याचा टर्मचा घेतला तर तो k-1 येईल आणि रिमेनिंग टर्मचा आपण इथं स्क्वेअर करतो. हे फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर यूज करा, नसेल तरी मॅथ्स मध्ये तुम्हाला नंतर होईलही फॉर्म्युला या टाइपचं डेरिव्हेटिव्ह कसं करायचं त्यासाठी हा फॉर्म्युला असतो. अँड दिस इज द फोर्स ऑन दिस डायलेक्ट्रिक स्लॅब इफ द बॅटरी इज रिमूव्ड. दोन फॉर्म्युले इथे तयार केलेत, हा पहिला आणि हा दुसरा आहे. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? इफ दी बॅटरी रिमेन्स कनेक्टेड, बॅटरी कनेक्टच असेल आणि आपण डायलेक्ट्रिक स्लॅब आतमध्ये एंटर केला तर त्याच्यावरती हा एवढा काय असतो? फोर्स असतो. आणि बॅटरी जर रिमूव्ह केलेली असेल आणि मग डायलेक्ट्रिक स्लॅब एंटर केला तर त्याच्यावरती हा काय असतो? फोर्स असतो. हे दोन्ही फॉर्म्युले जे आहेत ते युजफुल आहेत आपल्याला नीट जेईच्या काही क्वेश्चन्स मध्ये सॉल्व्ह करताना. व्यवस्थित यांना नोट डाऊन करून ठेवा. Now let's see the effect of dielectric on different parameters of a capacitor. कपॅसिटरचे डिफरंट पॅरामीटर म्हणजे कोणकोणते पॅरामीटर? दोज पॅरामीटर्स आर फी, potential difference between the plates of capacitor, capacitance C, charge on capacitor Q, electric field in between the two plates E and energy stored in capacitor U. या कपॅसिटरच्या डिफरंट पॅरामीटर्स वरती डायइलेक्ट्रिकचा स्लॅब जर आपण कपॅसिटरच्या दोन प्लेटच्या मध्ये यूज केला तर त्याचा काय इफेक्ट होतो हे याच्याबद्दल थोडं मी तुम्हाला एक रिव्ह्यू टाइप सांगतोय जे एक्झाम्पल सोडवण्यासाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, पहिली कंडिशन आहे, यामध्ये परत दोन कंडिशन्स आहेत. आता इथं मी एक पहिली डायग्राम ड्रॉ केली. इथे एक कपॅसिटर आहे, ज्या कपॅसिटरचा कपॅसिटन्स आहे C नॉट. आपण नॉट जिथं लिहिले ते इनिशियल पॅरामीटर आहेत. इथं या दोन प्लेटच्या मध्ये डायइलेक्ट्रिक स्लॅब वगैरे काही नाही, म्हणजे याला लिहिलंय मी विदाउट डायइलेक्ट्रिक. इथं एअर मीडियम आहे आणि दोन प्लेटच्या मध्ये एअर असताना ह्या कपॅसिटरचे हे सगळे डिफरंट पॅरामीटर्स आहेत. फॉर एक्झाम्पल, चार्ज ऑन दिस कपॅसिटर इज Q नॉट प्लस Q नॉट मायनस Q नॉट, capacitance of capacitor is C naught, electric field in between these two capacitor is E naught, energy stored in this capacitor is U naught and potential difference will be phi naught. आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये काय केलंय मी, याच कपॅसिटरच्या दोन प्लेटच्या मध्ये एक डायइलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केलाय, ज्या डायइलेक्ट्रिक स्लॅबचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो आहे तो किती आहे? K. आणि स्लॅब इन्सर्ट केल्यानंतर याचे जे नवीन पॅरामीटर असणार आहेत, आता याच्यावरती सपोज चार्ज आता किती आलाय? Q, कपॅसिटन्स झालाय C, इलेक्ट्रिक फील्ड E, एनर्जी U आणि पोटेन्शियल फी. पण बॅटरी तर तीच आहे, त्यामुळं इथं ह्या कंडिशन आहेत विथ डायइलेक्ट्रिक, ह्या कंडिशन्स आहेत विदाउट डायइलेक्ट्रिक. आता याचा इफेक्ट जो आहे तो इफेक्ट आपण अगोदर इथं कन्सिडर करूया. बॅटरी जर कपॅसिटरला कनेक्टेड असेल तर इथं कपॅसिटरचं तुम्ही काहीही करा, या कपॅसिटरच्या अक्रॉस जे पोटेन्शियल राहतं ते बॅटरी एवढंच असतं. म्हणजे इथं पोटेन्शियल डिफरन्सवरती काही इफेक्ट होत नाही. विदाउट डायइलेक्ट्रिक विथ डायइलेक्ट्रिक इलेक्ट्रिक पोटेन्शियल फी विल बी सेम. म्हणजे इथं फी विथ डायइलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल किंवा विदाउट असेल हे सेम राहतं. पोटेन्शियल वरती याचा अर्थ काय झाला? काहीही इफेक्ट होत नाही. नाउ लेट्स सी अबाउट दी कपॅसिटन्स. कपॅसिटन्सचं काय होईल? आपल्याला फॉर्म्युला मधून एक सांगतो तुम्हाला. कपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय? A इप्सिलॉन नॉट अपॉन D. सो दिस इज दी कपॅसिटन्स विदाउट डायइलेक्ट्रिक. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आणि विथ डायइलेक्ट्रिकचा फॉर्म्युला जर लिहिला तर C इक्वल टू A इप्सिलॉन नॉट इंटू K अपॉन D. कम्प्लिटली फील्ड कपॅसिटर आहे असं कन्सिडर केलं तर हा फॉर्म्युला विथ डायइलेक्ट्रिक झाला, हा विदाउट डायइलेक्ट्रिक झाला. आणि मग यांचा जर आपण रेशो घेतला C अपॉन C नॉट जर केला आपण तर इथं हा रेशो राहतो K. दॅट इज हाच फॉर्म्युला आपण लिहू शकतोय C इक्वल टू K इंटू C नॉट. या रिलेशन वरून सांगू शकतोय आपण C नॉट लार्ज आहे की C. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट फॉर एअर इज 1 and for all other medium greater than 1. 1 पेक्षा मोठाच असतो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणि जर K ची व्हॅल्यू 1 पेक्षा लार्ज असेल तर सांगू शकतोय आपण C इज ग्रेटर दॅन C नॉट. म्हणजे डायइलेक्ट्रिक यूज केल्यामुळं जो कपॅसिटन्स आहे तो एअर कपॅसिटर पेक्षा लार्ज आहे. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतोय की कपॅसिटन्सची व्हॅल्यू काय होते? इन्क्रीज होते. सो कपॅसिटन्स विल बी इन्क्रीजेस अँड द न्यू कपॅसिटन्स इज K टाइम्स दी ओरिजिनल कपॅसिटन्स. अगोदरचा C नॉट होता त्याला इंटू K केलं की आपल्याला काय मिळतो? न्यू कपॅसिटन्स मिळतो. आणि असेच सगळ्या पॅरामीटर्स रिलेटेड रेशो घेऊन आपण सांगू शकतोय विथ आणि विदाउट डायइलेक्ट्रिक, जे मी इथं डायरेक्टली आता सांगतोय तुम्हाला की चार्जचं काय होईल. नाउ व्हॉट अबाउट दी चार्जेस? चार्ज जर इथं कन्सिडर केला, डायइलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केला
तर इथं चार्जेस काय होतात, थोडे रिडिस्ट्रीब्यूट होतात आणि परत बॅटरीकडून एक्स्ट्रा चार्ज ह्याला मिळतात. म्हणजे यातल्या चार्जेसमध्ये काही चेंज झाला तरी परत बॅटरी त्याला चार्ज एक्स्ट्राचे काय करते, प्रोव्हाइड करते आणि त्यामुळं याचा चार्ज थोडा इन्क्रीज होतो. चार्जची व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज, अँड दॅट न्यू चार्ज विल बी Q इक्वल टू K टाइम्स इनिशियल चार्ज. म्हणजे इथं चार्ज सुद्धा काय होतोय, इन्क्रीज होतोय. इलेक्ट्रिक फील्डशी रिलेटेड काय कन्सेप्ट असेल, इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला जर तुम्ही बघितला, इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला E इक्वल टू V/D असा असतो. आता इथं डिस्टन्स म्हणजे D म्हणजे काय, दोन प्लेट मधलं डिस्टन्स, आणि फी इज दी पोटेन्शियल. पोटेन्शियल चेंज झालं नाही, D तर चेंजेस नाही, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड E रिमेन्स कॉन्स्टंट. इनिशियल आणि फायनल इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती कशी आहे, इथं कॉन्स्टंट आहे, याच्यामध्ये काही काय होत नाही, चेंजेस होत नाही. आणि पोटेन्शियल एनर्जीचा विचार जर केला तुम्ही तर इथं चार्ज कॉन्स्टंट जरी असला तरी कपॅसिटन्स चेंज होतोय आणि कपॅसिटन्स चेंज झाल्यामुळं एनर्जी चेंज होणार. सो एनर्जी विल बी K टाइम्स इनिशियल एनर्जी. म्हणजे इथं डायइलेक्ट्रिक नसताना आणि असताना ह्या पॅरामीटर्सवरती काय इफेक्ट झालाय व्यवस्थित बघा. पोटेन्शियल जर बॅटरी कनेक्टेड असेल, ही आपली पहिली कंडिशन आहे, बॅटरी कनेक्टेडच आहे याला, त्यावेळी बघा इथं पोटेन्शियल डिफरन्स काय झालं, रिमेन्स अनचेंज्ड. म्हणजे दोन पॅरामीटर इथं अनचेंज्ड राहतात, पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक फील्ड. आणि बाकीचे तीनही पॅरामीटर काय होत आहेत, इथं इन्क्रीज होत आहेत. कपॅसिटन्स इन्क्रीज होतोय, चार्ज इन्क्रीज होतोय आणि पोटेन्शियल एनर्जी याची काय होते, इन्क्रीज होते. K टाइम्स इनिशियल व्हॅल्यू असणार आहे इथं. दुसरी कंडिशन जी मी लिहिली इथं काय लिहिलंय, व्हेन बॅटरी इज डिस्कनेक्टेड. म्हणजे तुम्ही कपॅसिटरला चार्ज केलं आणि बॅटरीला इथं रिमूव्ह केल्यानंतर, सपोज मी या बॅटरीला काय केलं, आता रिमूव्ह केलं आणि बॅटरी रिमूव्ह केल्यानंतर मी एक डायइलेक्ट्रिक स्लॅब आता मध्ये यूज केलाय. म्हणजे इनिशियली डायइलेक्ट्रिक स्लॅब नाही, नंतर डायइलेक्ट्रिक स्लॅब यूज केला, तर आता या पॅरामीटर्स वरती काय इफेक्ट होत असतील. आता विचार करा, डायइलेक्ट्रिक स्लॅब जर आतमध्ये इन्सर्ट केला तर पोटेन्शियल डिफरन्स जे आहे कपॅसिटरच्या अक्रॉसचा तो काय होतो, आता डिक्रीज होतो, कारण बॅटरी नाही एक्स्ट्रा सप्लाय द्यायलासाठी. म्हणजे इथं पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. म्हणजे किती, तर 1/K टाइम्स तो काय होतो, डिक्रीज होतो. V0/K. इनिशियल जर V0 असेल तर न्यू पोटेन्शियल डिफरन्स, या कपॅसिटरचा नवीन पोटेन्शियल डिफरन्स डायइलेक्ट्रिक यूज केले काय होतो, डिक्रीज होतो. कपॅसिटन्स इन्क्रीज होतो आणि दॅट कपॅसिटन्स विल बी K × C0. तो चेंज आहे जो इनिशियल होता. डायइलेक्ट्रिक स्लॅब यूज केला की कपॅसिटन्सची व्हॅल्यू इथं काय होते, इन्क्रीज होते. चार्जचं काय होत असेल बघा, इथं चार्ज किती आहे, Q0. डायइलेक्ट्रिक स्लॅब यूज केला, चार्जचं तर कन्झर्वेशन होतं. चार्ज काय नवीन येणार आहे का, नाही, डिस्ट्रॉय होणार नाही. म्हणजे चार्ज इथं आहे तेवढाच आहे. मगाशी बॅटरी कनेक्टेड असल्यामुळं बॅटरी काही नवीन चार्ज इथं सप्लाय करत होती, त्यामुळं चार्जची व्हॅल्यू काय झाली, इन्क्रीज झाली. पण बॅटरी नसेल तर चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. सो न्यू चार्ज विल बी सेम ॲज दॅट ऑफ इनिशियल चार्ज, Q इक्वल टू Q0. इलेक्ट्रिक फील्डचं काय होत असेल, आता पोटेन्शियल डिफरन्स डिक्रीज झाले. पोटेन्शियल डिफरन्स जर इथं डिक्रीज होत असेल तर इलेक्ट्रिक फील्ड डिक्रीज होणार, कारण E इक्वल टू V/D फॉर्म्युला, फी डिक्रीज झालाय. अँड इफ फी डिक्रीजेस देन E ऑल्सो डिक्रीजेस अँड इलेक्ट्रिक फील्ड न्यू विल बी E0/K. 1/K टाइम्स ती काय होते, डिक्रीज होते. नवीन आणि डायइलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केल्यानंतरची आणि विदाउट डायइलेक्ट्रिक. ही कन्सेप्ट आहे. आणि एनर्जीचं इथेच होणार आहे, कारण इलेक्ट्रिक फील्ड चेंज होते, चार्ज कॉन्स्टंट जरी राहिला तरी पोटेन्शियल डिफरन्स चेंज झाला, कपॅसिटन्स चेंज झाला आणि त्यामुळे एनर्जी ही चेंज होते. अँड न्यू एनर्जी विल बी U0/K. 1/K टाइम्स इथं काय होते, डिक्रीज होते, कारण सगळे पॅरामीटर काय होतात, डिक्रीज होत आहेत. म्हणजे इथं एनर्जीची रिलेटेड कन्सेप्ट आहे. हे मी तुम्हाला जे सांगितले हे यासाठी, हे डिफरंट पॅरामीटर्स आपल्याला विथ आणि विदाउट डायइलेक्ट्रिक असेच यूज करायचे असतात. हे शॉर्टकट्स आहेत. म्हणजे तुम्हाला विथ डायइलेक्ट्रिक दिलाय, विदाउट डायइलेक्ट्रिक विचारलाय, सगळं कॅल्क्युलेट करायची गरज नाही. हे विथ आणि विदाउट, इनिशियल आणि फायनल व्हॅल्यूज मधलं रिलेशन फक्त K मध्ये रिलेशन्स आहेत. इन्क्रीज झालं तर K टाइम्स इन्क्रीज होत आहे, डिक्रीज झालं पॅरामीटर्स तर 1/K टाइम्स ते काय होत आहेत, डिक्रीज होत आहेत. हे काही शॉर्टकट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. याचा यूज करून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत.